वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYJC, that is 11th physics, chapter 1st, units and measurements, part 3. Next point is dimensions and dimensional analysis. A derived physical quantity can be expressed in terms of some combination of 7 basic or fundamental quantities. तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की derived quantity जे फिजिकल क्वांटिटी ही बेसिक जे आहेत, फंडामेंटल जे आहेत, फंडामेंटल 7 बेसिक क्वांटिटी जे आहेत ह्याच्यापासून बनलेले असते. फॉर कन्व्हिनियन्स द बेसिक क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल्स. तर आपल्या कन्व्हिनियन्ससाठी बेसिक क्वांटिटी जे आहेत ह्या क्वांटिटीज लेंथ हे एल न रिप्रेझेंट करतात सिम्बॉल, मास हे एम न, टाइम कैपिटल टी, टेम्परेचर कैपिटल के, करंट कैपिटल आई एंड ल्युमिनस इंटेंसिटी सी एंड अमाउंट ऑफ मास मोल याच्या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द concerned fundamental unit must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. तर डायमेन्शन जे आहेत हे डायमेन्शन म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जे आहे त्याची पॉवर्स म्हणजे त्याची युनिट आहे त्या डिराइव्ड क्वांटिटीज मध्ये किती वेळा आलेला आहे, किती वेळा रिपीट झालेला आहे त्याच्या फॉर्म मध्ये त्याला आपण त्या डायमेन्शन जे आहे त्याचे फंडामेंटल क्वांटिटी जे पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहितो म्हणजे घातांकाच्या फॉर्म मध्ये लिहितो. उदाहरणार्थ लेंथ 2 वेळा आले असेल तर L⁻²2 लिहायचं. लेंथ जर डिनॉमिनेटरला असेल तर L⁻⁻1 लिहायचं. एक वेळा असेल तर 2 वेळा असेल तर L⁻⁻2 लिहायचं. असे ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीज किती वेळा प्रेझेंट आहेत ते आपण त्याच्या पॉवरच्या फॉर्म मध्ये घातांकाच्या फॉर्म मध्ये लिहितो. When we represent any derived quantity with appropriate powers of symbols of the fundamental quantities, then such an expression is called dimensional formula. आता ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत त्या आपण सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये, पॉवरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो त्यालाच डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणायचं. दिस डायमेन्शनल फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कॉमा इज रिटर्न इन बिटवीन एनी ऑफ द सिम्बॉल्स. तर हे जे डायमेन्शन फॉर्म्युला आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करायचा असतो. आणखीन आपण ज्या फंडामेंटल क्वांटिटी जी लिहितो त्याच्यामध्ये कॉमा द्यायचा नसतो. तर इथं आपण काही डायमेन्शनल फॉर्म्युलाचे इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल पाहायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी जे वेग हे आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं डिफाईन करतो. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम हे व्हेलॉसिटी असतं. वेग अंतर भागिले वेळ किंवा काळ जे आहे हे वेग असतो. त्याच्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आपण लिहिते वेळी तर डिस्प्लेसमेंट जे आहे डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन लिहायचे आणि टाइमचे डायमेन्शन लिहायचे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे हे अंतर आहे, डिस्टन्स आहे, म्हणजे यामध्ये लेंथ आहे फक्त. तर (r⁻⁻1 असल्यामुळे लिहिलेलं नाही, फक्त L लिहिलेलं आहे. टाइम जे आहे डिनॉमिनेटरला हा टाइम फक्त एकच वेळा आहे म्हणून t⁻1 आहे. बाकीच्या क्वांटिटीज नाहीत त्यामुळे आपण लिहिलेलं नाही. तर आपण हा डिनॉमिनेटरचा टाइम न्यूमरेटरला घेतल्यानंतर हे -1 होतं 10t⁻. लेंथ (r⁻1 IS आहे. टाइम हा -1 झालेला आहे आणि मास यामध्ये नसतं त्यामुळे 0 लिहिलेलं आहे. म्हणून हे डायमेन्शन जे फॉर्म्युला L⁻1 m⁻0 t⁻1 किंवा L1 m0 t-1 असे वाचतात. हे डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आहेत. हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा. सेकंड एक्झाम्पल जे आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट जे आहे हे आपण व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स किंवा व्हेलॉसिटी डिवाइड बाय डिस्टन्स हे रेशो जे आहे ह्या रेशोलाच व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. त्यामध्ये डायमेन्शन्स लिहिते वेळी व्हेलॉसिटी डायमेन्शन्स आपण ऑलरेडी इथं लिहिलेले आहेत बघा. L⁻1 m⁻0 t⁻1 त्यामुळे इथं L⁻1 लिहिलेलं नाही. 1 असेल तर लिहित नाहीत. आणखीन मास 0 असल्यामुळे पण लिहिलेलं नाही. इथं टाइम (r⁻1 आहे. हे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत. डिस्टन्सचे डायमेन्शन ज्यामध्ये फक्त लेंथ येते म्हणून L तेवढंच लिहिलेलं आहे. एक वेळा आहे त्यामुळे लिहिलेलं नाही. मास आणि टाइम 0 आहे त्यामुळे ते पण लिहिलेलं नाही. इथं आता हे L जर आपण न्यूमरेटरला घेतलं, अंशाला घेतल्यानंतर हे L⁻1 होतं. इथं L⁻1 आणि हे L⁻1 आहे, दोन्ही कॅन्सल होऊन L⁻0 येतं. मास पण यामध्ये नाही त्यामुळे m⁻0 आहे आणि t⁻1 ॲज इट इज आहे. त्यामुळं व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन जे आहेत हे L⁻0 m⁻0 t⁻1 किंवा L0 m0 t-1 असे येतात.
आणखीन थर्ड जे आहे डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. भार जे आहे, भारचं डायमेन्शन जे आहे, चार्ज म्हणजेच करंट इंटू टाइम असतं. त्यामुळे डायमेन्शन्स ऑफ चार्ज आहे, करंटचं डायमेन्शन जे आहे हे I⁻⁴ येतं. बाकीचे टर्म सगळं 0 येतात. लेंथ 0 येते, मास 0 येतं, टाइम 0 येतं. आणि टाइममध्ये फक्त टाइम येतो प्रेझेंट, लेंथ मास 0 येतं, त्यामुळे ते लिहिलेलं नाही. त्यामुळं इथं लेंथ 0 आहे, याच्यामध्ये मास 0 आहे, टाइम 1 टाइम आहे आणि करंट 1 टाइम आहे. त्यामुळं L0, M0, T1, I1 म्हणजे ह्या चारच्या डायमेन्शन्समध्ये करंट आणि टाइम हे दोनच क्वांटिटी येतात. त्यामुळे इथं करंट आणि टाइम तेवढंच 1 दाखवलेलं आहे, बाकी सगळे 0 आहेत. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. नेक्स्ट वन इज सम कॉमन फिजिकल क्वांटिटीज देअर SI युनिट्स अँड डायमेन्शन्स. आता आपण काही कॉमन फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचं आपण SI युनिट आणखी डायमेन्शन्स पाहायचे आहेत. त्यामध्ये पहा, हे फिजिकल क्वांटिटी आहे, फॉर्म्युला आहे, SI युनिट आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे डेन्सिटी म्हणजे घनता. हे जे फॉर्म्युला याचा डेन्सिटी आपण रो न दाखवतो, सिम्बॉल हा रो आहे. मास अपॉन व्हॉल्यूम M/V, दॅट इज वस्तुमान भागिले घनफळ जे आहे हेच म्हणजे घनता असते. याचं युनिट जे आहे किलोग्रॅम पर क्युबिक मीटर, किलोग्रॅम पर मीटर क्यूब, kg अपॉन मीटर क्यूब आहे. याचं डायमेन्शन्स L⁻⁻3, M⁻⁴, T⁻0 इतका आहे. सेकंड एक्सेलरेशन, त्वरण. फॉर्म्युला आहे A=v/t, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, हे एक्सेलरेशन आहे. SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻�0, T⁻². थर्ड आहे मोमेंटम, संवेग. P मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकारास संवेग म्हणतात. याचं SI युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड, kg मीटर पर सेकंड. याचे डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻⁴, T⁻². फोर्स, बल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, वस्तुमान आणि त्वरण यांच्या गुणाकारास फोर्स म्हणतात. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा ह्यालाच आपण न्यूटन असे सुद्धा म्हणतो, फोर्स. याचे डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻⁴, T⁻². फिफ्थ आहे इम्पल्स. हे जे फोर्स इंटू टाइम, फोर्स ऍक्टिंग फॉर शॉर्ट इंटरप्ट टाइम कॉल्ड एज इम्पल्स. म्हणजे उदाहरणार्थ किकिंग फुटबॉल किक करते वेळी हे आपण इम्पल्स त्याला अप्लाय करतो. तर याचे SI युनिट आहे न्यूटन सेकंड, NS. डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻⁴, T⁻². सिक्स्थ आहे वर्क, कार्य. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू सेकंड, फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू डिस्टन्स, हे वर्क आहे. याचं SI युनिट आहे जूल. याचे डायमेन्शन्स आहे L⁻², M⁻⁴, T⁻². सेवन्थ फिजिकल क्वांटिटी आहे कायनेटिक एनर्जी, Ke 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. याचा SI युनिट आहे जूल. डायमेन्शन्स L⁻², M⁻⁴, T⁻². प्रेशर जे आहे बल, दाब, P = फोर्स अपॉन एरिया, प्रेशर. याचा SI युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर सेकंड स्क्वेअर, kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. याचे डायमेन्शन्स आहेत L⁻⁻1, M⁻⁴, T⁻². त्याच्यामध्ये वर्क आणि कायनेटिक एनर्जी ह्याचे SI युनिट आणखीन डायमेन्शन्स सेम आहेत. म्हणजे SI युनिट जर सेम असेल तर डायमेन्शन पण सेम असतात दोन फिजिकल क्वांटिटीचे. हे आपण काही फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युला, SI युनिट आणखीन डायमेन्शन्स पाहिले. नेक्स्ट वन इज यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता आपण डायमेन्शनल अनालिसिसचे यूज पाहायचे. त्याच्यामध्ये पहिला यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता कोणतंही इक्वेशन असेल ते इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे की नाही चेक करण्यासाठी डायमेन्शन्स वापरतात. त्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी हे तत्व वापरतो. तर आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी जे हे इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, if the dimensions of all the terms on both the sides are the same, then that equation is said to be dimensionally correct. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी हे जे आहे हे तत्व काय सांगतं, तर कोणतंही इक्वेशन असेल त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूचे जे काही फिजिकल टर्म्स आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटीच्या सर्वांचे डायमेन्शन जर सेम असतील तर ते इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहे असं मानलं जातं. त्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. हे कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, दॅट इज v = u + at. आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स अभ्यास केला. त्यामध्ये v हा अंतिम वेग आहे, फायनल व्हेलॉसिटी, u हे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, a हे एक्सेलरेशन आहे, t हा टाइम आहे. तर आपण हे इक्वेशन्स
डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करायचं आहे. त्यासाठी आपण डायमेन्शन्स ऑफ LHS लेफ्ट हँड साईड जे आहे ही व्हेलॉसिटी, आपण ह्याचे डायमेन्शन्स पाहूया. तर व्हेलॉसिटी डायमेन्शन्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर लेंथ रेस टू 1 टी रेस टू -1 यामध्ये मास 0 असतं, त्यामुळे L1 T -1 आहे. N1 असेल तर लिहित नाहीत, 1 पेक्षा वेगळ्या टर्म्स असेल तरी ते लिहिले जातात. इथं -1 आहे. L रेस टू 1 T रेस टू -1 हे व्हेलॉसिटी डायमेन्शन्स आहेत. त्यानंतर आपण डायमेन्शन्स ऑफ RHS राईट हँड साईड जे आहे हे आपण लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स पाहिले. आता राईट हँड साईडचे डायमेन्शन जे आहे त्यामध्ये राईट हँड साईडमध्ये पहिले टर्म आहे U, दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग. ही पण व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे ह्याचे पण सेम डायमेन्शन्स आहेत, L रेस टू 1 T रेस टू -1. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे AT, दॅट इज एक्सेलरेशन अँड टाइम. तर एक्सेलरेशनचे डायमेन्शन जे आहेत L रेस टू 1 T रेस टू -2 आहे आणि टाइमचे डायमेन्शन्स फक्त T रेस टू 1 आहे. हे दोन्ही डायमेन्शन्स आपण जर कंबाईन केले L रेस टू 1 ॲज इट इज राहील आणि हे T रेस टू -2 आणि T रेस टू 1 हे -2 आणि +1 हे -1 होईल. त्यामुळं AT चे डायमेन्शन जे आहेत L रेस टू 1 T रेस टू -1 झाले. त्याच्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ RHS जे आहेत राईट हँड साईड हे L रेस टू 1 T रेस टू -1 आणखी L रेस टू 1 T रेस टू -1 आणखी लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन जे आहेत हे बघा L रेस टू 1 T रेस टू -1 आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन जे आहेत L रेस टू 1 T रेस टू -1 आणखी L रेस टू 1 T रेस टू -1. म्हणजेच लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणखी राईट हँड साईड डायमेन्शन्स दोन्ही साईडचे डायमेन्शन्स सेम आहेत. म्हणून हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ॲज द डायमेन्शन्स ऑफ LHS अँड RHS म्हणजेच लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आर द सेम, द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. तर हे दिलेलं इक्वेशन जे आहे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ह्याच्यावरून आपल्याला सांगता येईल दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ यूज ऑफ डायमेन्शन्स टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. Now, second application of this dimension analysis is to establish the relationship between related physical quantities. तर आपल्याला फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन जे आहे हे रिलेशन आपण फाइंड आउट करण्यासाठी शोधण्यासाठी हा डायमेन्शनल अनालिसिसचा यूज होतो. सेकंड यूज आहे द पिरियड कॅपिटल T ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ L अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी Z. तर आपण हे एक्झाम्पल पाहूया की ज्यामध्ये सिंपल पेंडुलम जे आहे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड जे आहे हा टाइम पिरियड त्याच्या लेंथ वरती आणखीन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्वत्वरण G वरती अवलंबून असतो इतकंच माहित आहे. पण ते कसं अवलंबून आहे, स्क्वेअर आहे, क्यूब आहे, वर्ग आहे, घन आहे, कशा प्रमाणात अवलंबून आहे हे आपल्याला माहित नाही, ते आपण आता इथं शोधून काढायचं आहे. त्यासाठी सपोज T प्रोपोर्शनल टू L रेस टू A म्हणजे हे टाइम हा लेंथवर डिपेंड आहे, पण रेस टू किती आहे, स्क्वेअर आहे, क्यूब आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण A मानलं. त्यानंतर टाइम हा ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड आहे, T प्रोपोर्शनल टू Z आहे, T समचलन टू G आहे, पण G रेस टू किती आहे माहित नाही म्हणून आपण त्याला B मानलं. तर हे दोन्ही प्रोपोर्शनलिटी जे आहेत T प्रोपोर्शनल टू L रेस टू A आणि T प्रोपोर्शनल टू G रेस टू B ह्या दोन्ही प्रोपोर्शनलिटी एकत्र केल्या, दॅट इज T प्रोपोर्शनल टू L रेस टू A G रेस टू B. तर ही प्रोपोर्शनलिटी इक्वेट करण्यासाठी हे जे चलन आहे चलन स्थिरांक घेतला K, म्हणून T इक्वल टू K इंटू L रेस टू A G रेस टू B. T इथं K हा कॉन्स्टंट आहे. तर आपण ह्याच्यामध्ये इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स, आता दोन्ही साइडचे आपण डायमेन्शन्स घेतले तर डायमेन्शन्स इक्वेट केले तर T चे डायमेन्शन जे आहे टाइम पिरियडचे हे मास M रेस टू 0 L रेस टू 0 T रेस टू 1 येतं, म्हणजे टाइम फक्त ह्यामध्ये येतो. T मध्ये टाइम फक्त 1 आहे. K हा डायमेन्शनलेस आहे, म्हणजे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये त्याला कॉन्स्टंटला डायमेन्शन्स येत नाहीत. नेक्स्ट लेंथ आहे, लेंथ मध्ये फक्त लेंथ येते, L रेस टू 1 आले, मास रेस टू 0 आहे, T रेस टू 0 आहे, त्यामुळे लेंथ मध्ये फक्त लेंथ 1 टाइम आहे. नेक्स्ट ग्रॅव्हिटी जे आहे, ग्रॅव्हिटी म्हणजेच एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच एक्सेलरेशन, आणि एक्सेलरेशनचे डायमेन्शन्स ऑलरेडी आपण पाहिले आहेत, L रेस टू 1 T रेस टू -2 येतं, M रेस टू 0 येतं, मास यामध्ये येत नाही, फक्त लेंथ आणि टाइम आहे, पण टाइम T रेस टू -2 आहे, डिनॉमिनेटर आहे. आणि ह्या डायमेन्शन फॉर्म्युलाचा रेस टू A आहे, इथं A आहे, रेस टू A आहे, आणि इथं G रेस टू B आहे, मग आपण इथं रेस टू B घेतलेला आहे. नेक्स्ट हे लेफ्ट हँड साइड ॲज इट इज आहे. आता आपण A जे आहे हे A न आपण मल्टिप्लाय केलं ह्या झिरोला, A इंटू 0 इथं 0 येतं, हे A इंटू 1 येतं A येतं, आणि A इंटू 0 0 येतं. नेक्स्ट इथं B नाही येतं मल्टिप्लाय केलं, B इंटू 0 0 येतं, B इंटू 1 B येतं, आणि B इंटू -2 हे -2B येतं B ने मल्टिप्लाय केल्यानंतर. लेफ्ट हँड साइड ॲज इट इज आहे. आता आपण सेम टर्मचे डायमेन्शन्स कंबाईन केले, म्हणजे M रेस टू 0 M रेस टू 0 M रेस टू 0 येतं, L रेस टू A आणि L रेस टू B जे आहे हे L रेस टू A प्लस B, म्हणजे पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते, ह्या सूत्रानुसार L रेस टू A आणि L रेस टू B जे आहे हे L रेस टू A प्लस B येतं.
टी रेस टू 0 आणि टी रेस टू मायनस 2b हे टी रेस टू मायनस 2b येतं. याच्यानंतर आपण कंपेअरिंग द डायमेन्शन्स ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन द बोथ द साइड्स वी गेट. आता सेम टर्मचे डायमेन्शन्स आपण कंपेअर करायचे आहेत, म्हणजे मासचे डायमेन्शन्स, लेंथचे डायमेन्शन्स आणि टाइमचे डायमेन्शन्स आपण जर कंपेअर केले तर सुरुवातीला आपण हे लेंथचे डायमेन्शन बघा, इकडं एल रेस टू 0 आहे, इकडं एल रेस टू ए प्लस बी, दोन्ही इक्वेट केले बघा, ए प्लस बी हे 0 ला इक्वेट केलं. त्यानंतर बी आपण इकडं आणलं तर मायनस होईल, म्हणजे ए इक्वल टू मायनस बी, म्हणजे ए ची मायनस बी इतकी किंमत आलेली आहे. नेक्स्ट आता टी चे डायमेन्शन आणि टी चे डायमेन्शन जे आहेत, इथं टी चे डायमेन्शन 1 आहे, इथं टी चे डायमेन्शन -2b आहे, म्हणून आपण हे -2b हे 1 ला इक्वेट केलं, तर हे 2 इकडे आणल्यानंतर -12 होईल, म्हणजे बी ची किंमत -12 आलेली आहे. नंतर हे पहिलं जे इक्वेशन्स आहे हे ए इक्वल टू मायनस बी, तर ए इक्वल टू मायनस बी मध्ये बी ची व्हॅल्यू टाकलेली आहे, हे मायनस ऑलरेडी आहे आणि इथं बी ची व्हॅल्यू मायनस मध्ये आहे, त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे ए ची किंमत -12 आलेली आहे ए ची. आता ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. हे जे इक्वेशन आहे टी इक्वल टू के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी, तर टी इक्वल टू के इंटू एल रेस टू ए जे आहे, तर ए ची किंमत आपण काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट केली आहे, तर बघा हाफ प्लस हाफ, जी रेस टू मायनस बी आहे, जी रेस टू बी आहे आणि बी ची व्हॅल्यू आपण इथं मायनस बी काढले, मायनस हाफ काढलेली आहे, इथं बी ची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू पुट केली जी रेस टू मायनस हाफ. तर हेच आपण रेस टू हाफ म्हणजेच रूट असतं, हे न्यूमरेटरला आहे, रेस टू मायनस हाफ म्हणजे डिनॉमिनेटरला येतं, म्हणून टी इक्वल टू अंडर रूट एल बाय जी येतं आणि के एज इट इज आहे. दिस इज द टाइम पिरियड एक्सप्रेशन फॉर सिंपल पेंडुलम. आता आपण द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली अँड इज फाउंड टू बी 2π. आता ही प्रयोग करून ह्या के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, ती व्हॅल्यू जर पुट केली तर हे इक्वेशन असं होतं, टी इक्वल टू पुटिंग व्हॅल्यू ऑफ के इज 2π अगेन अंडर रूट एल बाय जी एज इट इज. दिस इज द टाइम पिरियड फॉर सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम जे याचा टाइम पिरियड काढायचं इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये टाइम पिरियड हा लेंथ वरती डिपेंड आहे पण रूट मध्ये आहे, टाइम पिरियड हा ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे पण रूट मध्ये आहे. हे आपण ओनली सुरुवातीला फक्त डिपेंड आहे इतकंच माहित होतं, किती डिपेंड आहे रूट वगैरे ते माहित नव्हतं, ते आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. हा सेकंड यूज आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. तर ह्या रिलेटेड फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन जे आहे हे रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी सेकंड यूज होतो डायमेन्शनल अनालिसिसचा. Next one is third use of this dimensional analysis is to find the conversion factor between the units of the same physical quantity in two different system of units. एकाच फिजिकल क्वांटिटीचं दोन वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये त्याचा कन्व्हर्शन फॅक्टर जे आहे, हा कन्व्हर्शन फॅक्टर कॅल्क्युलेशन करण्यासाठी मेजर करण्यासाठी हे थर्ड यूज आहे. त्याच्यामध्ये पहा, लेट अस यूज डायमेन्शनल अनालिसिस टू डिटरमाइन द conversion factor between joule that is SI unit of work and erg that is SI CGS unit of work. तर वर्क डन जे आहे ह्या वर्कचं SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्ग. तर आपल्याला लेट 1 जूल इक्वल टू x अर्ग, म्हणजे आपल्याला समजा सुरुवातीला माहिती नाही की 1 जूल म्हणजे किती अर्ग, तर आपल्याला माहित नाही म्हणून आपण x मानलं, तर 1 जूल इक्वल टू x अर्ग. तर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज m⁻⁴ l⁻²⁵ t⁻². सबस्टिट्यूटिंग इन द अबव इक्वेशन वी कॅन राईट. तर आपण वर्कचा डायमेन्शन फॉर्म्युला आपण दोन्ही ठिकाणी लिहिला, जूलच्या ठिकाणी आणि अर्गच्या ठिकाणी. तर हे इक्वेशन असं होईल पहा, 1 जूल, आता हे जूल जे आहे जूलचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला लिहिला इथं m⁻⁴ l⁻² t⁻² इथं, आणि x जे x ॲज इट इज दिलं, आणि अर्गचे आहे अर्ग पण हे वर्क डनच आहे, त्यामुळे त्याचा पण डायमेन्शन फॉर्म्युला m⁻⁴ l⁻² t⁻² आहे. तर इथं where suffix 1 indicates SI unit and 2 indicates CGS unit. तर इथं दोन्हीकडे डायमेन्शन फॉर्म्युला सेम असल्यामुळं ओळखण्यासाठी आपण इथं खाली सफिक्सला 1 1 जे लिहिलं आहे हे SI युनिट आहे आणि जे 2 2 2 लिहिलेलं आहे हे CGS युनिट आहे. बाकी m⁻⁴ l⁻² t⁻², m⁻⁴ l⁻² t⁻² दोन्हीकडे डायमेन्शन सेम आहेत. जर आपण हे सफिक्स नाही लिहिलं तर हे दोन्हीकडचं डायमेन्शन कॅन्सल होतील, म्हणून आपण ओळखण्यासाठी आपण ते 1 1 1 हे SI युनिट आहे, 2 2 2 हे आपण CGS युनिटसाठी इंडिकेशन केलेलं आहे. तर आपण x इथं ठेवल्यानंतर ही टर्म जे इकडे आणल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे x इक्वल टू रिअरेंज केल्यानंतर टर्म्स बघा, x इक्वल टू m1⁻⁴ l1⁻² t1⁻² आणि डिनॉमिनेटरला छेदाला m2⁻⁴ l2⁻² t2⁻² असं होईल. आता यानंतर आपण x ॲज इट इज लेफ्ट हँड साईडचं आणि मास लेंथ टाइम्स हे एकत्र लिहिले, न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा मास एकत्र लिहिले ब्रॅकेट, आणि हे रेस टू 1 1 जे आहे
अंशला आणि छेदला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हींच्या ऐवजी एकाच ठिकाणी आपण रेस्ट टू 1 लिहिलं आहे. लेंथला पण सेम L1 बाय L2 रेस्ट टू 2 आहे. इथं रेस्ट टू 2 हे दोन्हीच्या ऐवजी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कंबाईन रेस्ट टू 2 लिहिलं आहे. T1 T2 जे आहे T1 T2 आणि रेस्ट टू -2 जे आहे हे दोन्हीसाठी कंबाईन -2 लिहिलेलं आहे. आता इन SI युनिट LMTR एक्सप्रेस्ड इन मीटर किलोग्राम सेकंड आणि CGS युनिट लेंथ मास टाइम आर रिप्रेझेंटेड इन सेंटीमीटर ग्रॅम सेकंड रिस्पेक्टिव्हली. तर M1 जे हे SI युनिट आहे, L2 हे CGS युनिट आहे. त्यामुळे SI युनिट मध्ये मास किलोग्राम मध्ये, लेंथ मीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये, CGS मध्ये मास ग्रॅम मध्ये, लेंथ सेंटीमीटर मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये मेजर करतात. त्या व्हॅल्यू आपण जर पुट केल्या तर बघा M1 जे हे किलोग्राम मध्ये आहे, M2 जे हे ग्रॅम आहे, कारण ही CGS सिस्टीम आहे म्हणून आपण ग्रॅम घेतलं. M1 हे दोन्ही पण मास आहेत, पण हे SI मध्ये असल्यामुळे आपण किलोग्राम घेतले. डिनॉमिनेटरला M2 हे CGS मध्ये असल्यामुळे ग्रॅम घेतलेला आहे. लेंथ SI मध्ये असल्यामुळे मीटर मध्ये आहे, ही लेंथ CGS मध्ये असल्यामुळे सेंटीमीटर मध्ये आहे. टाइम दोन्हीकडे सेकंड येतो, त्यामुळे सेकंड हे कॅन्सल झालं. हे 1 आलं इथं, पहा इथं 1 आलेलं आहे. तर इथं 1 मीटर जे आहे, 1 मीटर आणि सेंटीमीटर, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. मग सेंटीमीटर कॅन्सल होईल. इथं बघा 1 मीटरच्या ठिकाणी आपण इथं 100 सेंटीमीटर लिहिलं, मग हे सेंटीमीटर कॅन्सल होईल, इथं 100 येईल, मग इथं 100 आले पहा. तर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम आहे आणि खाली ग्रॅम तसंच राहील. 1000 म्हणजे 10⁻³ 10 क्यूब 10चा घातांक 3 हे ग्रॅम सेंटीमीटर कॅन्सल होईल. हे 10⁻³ आहे, इथं रेस्ट टू 1 आहे. हे 10⁻100 आहे, 100 म्हणजे 10 स्क्वेअर आणि हे 2 × 2 4 झालं इथं 10⁻4 आणि 10⁻³ आणि 10⁻4 जे आहे हे 10⁻7 झालं. पाया समान आहे, घातांकाची बेरीज होईल. 10 पाया समान आहे, घातांक आहे 4 आणि 3 हे 7 होईल. 10⁻7 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 10⁻7 मिळाली. म्हणजे 1 जूल जे आपण इथं मांडलेलं होतं बघा, 1 जूल इक्वल टू x अर्ग जे आहे, तर 1 जूल इक्वल टू x ची व्हॅल्यू आलेली आहे 10⁻7 अर्ग, म्हणजे 1 जूल जे आहे 10⁻7 अर्ग इतकं होतं. म्हणजे दोन्ही पण वर्क डन आहेत, पण हे SI मधलं जूल आहे, CGS मध्ये अर्ग आहे, म्हणजे 1 जूल म्हणजे 10चा 7वा घात अर्ग इतकी व्हॅल्यू येते वर्क डनची. हे आपण एकाच फिजिकल क्वांटिटीची वेगवेगळ्या सिस्टीम मधलं युनिट जे आहे ह्याचे कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी थर्ड यूज पाहिला आपण इथं. नेक्स्ट वन इज लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता आपण डायमेन्शनल अनालिसिसचे लिमिटेशन जे आहेत हे लिमिटेशन्स पाहायचे. त्याच्यामध्ये पहा, फर्स्ट लिमिटेशन आहे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. तर आपण डायमेन्शनल कॉन्स्टंट जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, ज्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात, त्याची व्हॅल्यू आपण फक्त एक्सपेरिमेंटनंच फाइंड आउट करू शकतो. हे ह्या डायमेन्शन अनालिसिसनं ह्याची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. हे पहिलं लिमिटेशन आहे. सेकंड लिमिटेशन आहे डायमेन्शनल अनालिसिस कॅन नॉट बी used to derive relationship involving trigonometric, exponential and logarithmic function as these quantities are dimensionless. तर आपल्याला त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक फंक्शन जे आहेत ह्याचे आपल्याला ह्याचे डायमेन्शन अनालिसिस करता येत नाही ह्या इक्वेशनचे, कारण हे सगळे इक्वेशन जे आहेत हे डायमेन्शनलेस असतात. हे सेकंड लिमिटेशन आहे. थर्ड लिमिटेशन, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. इलिस्ट्रेशन, आता आपण हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जे आहे ज्याचं डायमेन्शनलेस असेल त्याचे पण व्हॅल्यू काढू शकत नाही. उदाहरणार्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 पॉइंट मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द 2 masses and inversely proportional to square of the distance between 2 ऑब्जेक्ट. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे हा F इज इक्वल टू प्रोपोर्शनल टू M1 M2 बाय R². नंतर F जे कॅपिटल जे आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला M1 M2 बाय R². तर या ठिकाणी द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॅपिटल G जे आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नॉट डायमेन्शनलेस, दस अर्लियर मेथड इज विल नॉट वर्क. आता यामध्ये हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट नाही, तर तरी पण आपण याची व्हॅल्यू आपण इथं डिटरमाइन करू शकत नाही. फोर्थ लिमिटेशन जे आहे, इफ द करेक्ट इक्वेशन कॉन्स्टंट सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन्स इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट द प्रेझेन्स युझिंग डायमेन्शन इक्वेशन. तर आपण सेम इक्वेशन असतील, सेम डायमेन्शन्स असतील तर त्याचा प्रेझेन्स आपण हे यामध्ये डिटरमाइन करू शकत नाही. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, विथ स्टँडर्ड सिम्बॉल ऑफ द इक्वेशन S इक्वल टू हाफ AT² इज डायमेन्शनल करेक्ट. आपण जर डायमेन्शन घेऊन चेक केलं तर हे करेक्ट येतं, पण ऍक्च्युअली इक्वेशन जे आहे हाऊ एव्हर द कम्प्लीट इक्वेशन इज S इक्वल टू UT प्लस हाफ AT². तर हे असं इक्वेशन येतं. त्यामुळे हे 4 ह्याचे डायमेन्शनचे अनालिसिसचे लिमिटेशन्स आहेत. नेक्स्ट वन इज ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टनिटी इन मेजरमेंट.
फिजिक्स इज अ सायन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट. आता फिजिक्स जे हे प्रयोग आणखीन ऑब्झर्वेशन्स निरीक्षण ह्याच्यावरती अवलंबून आहे. All the measurements may be accurate, meaning that the measured value are the same as the true value. आपण जे काही व्हॅल्यू मेजर केलं असतात त्या ॲक्युरेट असू शकतात. त्याचं मिनिंग काय? तर त्याची जी ट्रू व्हॅल्यू जी आहे, ट्रू व्हॅल्यूच्या त्या व्हॅल्यू जवळपास सेम असू शकतात. Accuracy is how close the measured is to the actual value of that quantity. आता ॲक्युरेसी म्हणजे काय? त्याची आपण मेजर केलेली व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू ह्यामध्ये किती क्लोजनेस आहे. उदाहरणार्थ आपण 1 मीटरची लेंथ आहे, आपण ते मीटर स्केल यूज करून मेजर केली, आणखीन ती 1.1 आली किंवा 0.9 आली, म्हणजे काय? ॲक्च्युअली 1 मीटर आहे, पण आपण बाय मिस्टेक मेजर करते वेळी थोडीशी मिस्टेकनं 1.1 आली मीटर, तर ती त्याच्या मेजर व्हॅल्यूच्या ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज आहे. त्यामुळं किती क्लोज येते, ॲक्युरेट येते, त्याला ॲक्युरेसी म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ ॲक्च्युअल जी काही व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू जी आहे, ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास व्हॅल्यू आली किंवा सेम आली तर ते मोर ॲक्युरेट असते व्हॅल्यू मेजर केलेली, त्याला म्हणायचं ॲक्युरेसी. These measurements may be precise, meaning that multiple measurements given nearly identical values. आपण वेगवेगळे त्याचे आपण सेम लेंथचे आपण रिपिटेटिव्हली मेजर केली तर त्याच्या अतिशय जवळ व्हॅल्यू म्हणजे जी 1 मीटर आहे, 1च्या जवळपास व्हॅल्यू जी येईल ती मोर प्रिसाइज व्हॅल्यू असते, करेक्ट व्हॅल्यू असते. Possible uncertainties in an observation may arise due to following reasons. म्हणजे आपण ज्यावेळी मेजरमेंट घेतो, मापन करतो, त्यावेळी ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या व्हॅल्यू आणखीन आपण मेजर केलेल्या व्हॅल्यू ह्यामध्ये फरक जे येतो, त्रुटी जे येते, एरर जे येतो, ते कशामुळे येऊ शकतो, त्याचे काही रिझन्स आहेत पहा. त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज्ड, म्हणजे आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो, साधन जे वापरतो मेजरमेंटसाठी, त्याची क्वालिटी नसेल, करेक्ट नसेल ते, तरी पण त्यामध्ये एरर येऊ शकतो. म्हणजे मेजर केलेली व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू वेगळी असू शकते. सेकंड रिझन जे आहे स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट, म्हणजे पर्सन जे काही व्यक्ती जे प्रयोग करायला, मेजरमेंट घ्यायला, मापन घ्यायला, ती त्याचं स्किल नसेल, व्यवस्थित त्याने मेजर नाही केलं तरी पण त्यामध्ये फरक येऊ शकतो. द मेथड युज्ड फॉर मेजरमेंट, त्यांना जी वापरलेली पद्धत आहे मेजर करण्याची, प्रॉपर मेथड जर नसेल तरी पण त्यामध्ये त्रुटी येऊ शकते, एरर येऊ शकतो, म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू वेगळी येऊ शकते. फोर्थ आहे एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. त्याचे प्रयोगामधले काही इंटरनल फॅक्टर असतात किंवा बाहेरून जे काही फॅक्टर्स आहेत त्या मेजरमेंटवरती परिणाम करणारे, त्याच्यामुळे सुद्धा यामध्ये फरक येऊ शकतो. हे जे आहेत हे काही त्याचे रिझन्स आहेत एरर्सचे. ह्याच्यामुळं त्यामध्ये एरर येऊ शकतं, त्रुटी येऊ शकतं, म्हणजे आपण मेजर केलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.